नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सर्वांना नमस्कार। मी सह्याद्री न्यूज मुख्य संपादक जब्बार बिरजादे। खानापूरमध्ये एक अशी लांछन प्रकार घडतोय, एक घटना घडते या ठिकाणी। शकतं की एक महिला या ठिकाणी साधारणतः कालपासून तिचं घटना सावरून कळते की तिला कालपासून या ठिकाणी पडून आहे। काल आपण बघू शकता मी पावसातच आहे या ठिकाणी। आज दिवसभर पाऊस लागून आहे आणि महिला संबंधित महिला दिसते तुम्हाला या ठिकाणी, जी महिला बसलेली आहे या ठिकाणी। महिला तिला चालता येत नाही, असं कुबड आल्यामुळे तिला चालता येत नाही। खानापूरकरांना ही गोष्ट माहित आहे की महिला चालता येत नाही। महिलेचे कोण संबंधित कुटुंबातले असतील त्या ठिकाणी पाहतात का नाही पाहतात आपल्याला माहित नाही। महिलेचे दुःख बघण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे की या ठिकाणी मला काही व्यक्तीने सांगितलं या ठिकाणी महिला ही त्या व्यक्तीने या डबक्यामध्ये महिला पडली होती, त्या डबक्यामध्ये बाहेर काढलेली सकाळपासून ही महिला या पावसामध्ये आहे। या महिलेला उठता येत नाही, बोलता येत नाही, बोलता येते मात्र ती कुणाला सांगू शकत नाही अशी या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आहे। कारण हे पूर्णपणे अशी स्मशानभूमी दिसते, स्मशानभूमी आहे। त्या स्मशानभूमीच्या या ठिकाणी असं एकही घर जवळपास नाही की हक्कीच्या अंतरावर एकही घर नाही की या ठिकाणी ती महिला ओरडून सांगू शकते की मला या ठिकाणी येऊन तुम्ही घेऊन जावा आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा किंवा मला पोटाला काहीतरी खायला द्या किंवा मला आजार द्या। तरी तुम्ही आता बघू शकता की या महिला समोर आहे। आजी काय प्रकार आहे, काय सांगाल तुम्ही? कोण आहे तुम्ही, तुमचं नाव काय? बरं तुम्हाला आजी उठता येत नाही का? म्हणजे तुम्हाला बरं तुम्ही कधीपासून नाही इथं अशापासून? पावसातच आहे तुम्ही सकाळपासून? काय सकाळपासून तुम्ही पावसातच आहे काय? बघितलं तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता की ही महिला जी आता ही वृद्ध महिला, या वृद्ध महिलेनं पोटात तिच्या अन्न नाही आणि इथं ती अशी थरथर अशी कापत आहे पावसामुळे आणि पूर्णपणे भिजून इथं ओलीचिंब झालेली आहे। तरी या महिलेच्या संबंधित कुटुंबातली एकही व्यक्ती या ठिकाणी आलेली नाही। पूर्णपणे खानापूरकरांना पूर्णपणे माहित आहे की या महिलेचे कुटुंब कोण आहे, काय आहे, त्यामुळे त्या गोष्टीवर त्या कुटुंबावर सांगण्याची गरज नाही। मात्र या संबंधित कुटुंबानं, या महिलेच्या संबंधित कुटुंबानं या ठिकाणी या वेळेत, या पडत्या काळात या वेळेला या महिला या ठिकाणी येणं गरजेचं होतं आणि या महिलेला एखादी सुरक्षित ठिकाणी हलवणं किंवा त्या ठिकाणी तिला थोडंफार पोटाला आधार देणं आणि या वयात या महिलेला सांभाळ करणं हे गरजेचं होतं। तरी हे खानापूरकरांसाठी किंवा या तालुक्यासाठी पूर्णपणे अशी लांछनास्पद अशी गोष्ट आहे आणि या गोष्टीचा पूर्णपणे या खानापूर घाटमाथ्यावरून या निषेध झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण आपल्या घरी आई असते, आजी असते, आपली काकी असते, तर आपण कशा पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह करतो आपण, ती कशी काय असे ना। आता या महिलेचा काय प्रकार असेल त्यांना माहिती आहे, पण या पडत्या काळात या असल्या सिच्युएशन मध्ये या त्या कुटुंबाला तितकंच गरजेचं होतं। मात्र त्या कुटुंबानं या बघू शकता की महिला पूर्णपणे अशी थरथर कापत आहे कारण की ती पूर्णपणे अशी थंडीने पूर्णपणे ओलीचिंब झालेली आहे। तरी तात्काळ या महिलेला या कुटुंबाच्या म्हणजे संबंधित महिलेच्या कुटुंबाने तात्काळ त्यांना या ठिकाणी त्यांना घेऊन जावं आणि तात्काळ त्यांना त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांना औषधोपचार तात्काळ करावेत अशी मागणी मी सह्याद्री न्यूज मुख्य संपादक जब्बार बिरजादे करत आहे। हे बळा मग सर तू तरी आपण पाहू शकता की या वृद्ध महिलेला या खालच्या भागातून असं वर काढण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणी महिला ती पडली होती, त्या ठिकाणी वरती त्यांना काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी एका वाहनामध्ये त्यांना एका सुरक्षित जागी आता हलवण्यात येणार आहे। महिला सुरक्षित आहे, मात्र
ओलिचिंब असल्यामुळे तिला तात्काळ कुठल्या तरी ठिकाणी असं तिला हलवण्याचं तिथलंच गरजेचं बनलेलं आहे. तर ज्यांनी मला फोन केला होता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे या ठिकाणी असा प्रकार घडला होता. काय सांगाल तुम्ही, काय प्रकार घडला होता? या ठिकाणी आम्हाला एक बातमी आली की ओढ्यामध्ये एक वृद्ध महिला पडलेली आहे आणि हे समजताच मी आणि धनंजय कंटक आम्ही दोघे या ठिकाणी आलो. त्या वृद्ध महिलेला पाण्यातून ओढ्यातून वर काढली, ठेवली आणि तात्काळ आम्ही पोलीस मित्र संघटनेचे सुनीता भगत यांना फोन केला आणि सुनीता भगत आणि आम्ही सर्व मिळून पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला तक्रार दिली की बाबा ही वृद्ध महिलेला याची व्यवस्था करावी. त्याच्यानंतर या ठिकाणी मी जब्बार पिरजेचे संपादक यांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं आणि या वृद्ध महिलेला या ठिकाणी गाडीमध्ये घालून त्यांना त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी नेऊन सोडत आहे. परंतु त्यांच्या घरच्या कुटुंबियांनी किंवा नातेवाईकांनी त्यांची काळजी घ्यावी, की त्यांची व्यवस्था करावी. कारण खानापूरसाठी किंवा तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी ही लाजवानी गोष्ट आहे की अशी वृद्ध महिला आज गावभर हिंडत आहे, फिरत आहे आणि जी थोडी सुद्धा काही मनाची नाही जनाची पाहिजे काहीतरी आणि लांछनवाय गोष्ट असल्यामुळे आम्ही एक माणुसक्या धर्माप्रमाणे माणुसकी नातं दाखवलं आणि त्या ठिकाणी त्याला चहा पाजला, अंगावर साडी नेसवली आणि माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये घालून या ठिकाणी नेहमी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मी पोहोचवत आहे. त्याची पुढील व्यवस्था त्या घरच्यांनी करावी. तर काकांनी सांगितल्याप्रमाणे असा लाजिरवाणा प्रकार पूर्णपणे असा खानापूरमध्ये घडलेला आहे आणि आपण पाहू शकतो की आपल्या बरोबर महिला पण आहे. त्यांनी पण थोडीफार मदत केली होती त्या महिलेचे वस्त्र वगैरे बदलण्यामध्ये. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मॅडम, या ठिकाणी एक महिलेवर असा प्रकार घडलेला आहे, महिला तुमच्या घरची असो किंवा माझ्या घरची असो, तर या महिलेवर असा या वयात असा प्रसंग घडतो, त्यावर तुम्ही काय सांगाल? खरंच ही खानापूरमध्ये खूप दुर्घटना म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या आजी अशा पाण्यात पडल्यानंतर त्या थरथर कापत होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना वर काढलं आणि त्यांच्या घरातल्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आम्ही माणुसकीच्या नात्यानं त्या आजींची काळजी घेतली आहे. त्यांचे सगळे कपडे वस्त्र त्यांचे बदललेत, पूर्णपणे ते भिजलेल्या होत्या आणि अशा थरथर कापत होत्या. त्यामुळे त्यांना आता सध्या तरी त्यांना अशी गरज आहे की दवाखान्यात दाखवलं पाहिजे. त्यांना हातातून रक्त येतंय, त्यांच्या हाताला जखम झालेली आहे, त्यामुळे त्यांना आता सध्या दवाखान्याची गरज आहे. ते त्यांच्या घरातल्यांनी फॅमिली वाली कोणीही असो त्यांनी दखल घेतली पाहिजे. आम्ही माणुसकीच्या नात्यानं त्यांना चहा पाजलाय, वर पाण्यातून काढले आणि ज्या ठिकाणी ते असतात त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेऊन पोहोचवायचं काम करतोय. ते आता त्यांच्या घरातल्यांनी पूर्णपणे त्यांची दखल घ्यावी एवढीच मी विनंती करते त्यांना. आणि इथंच अशा प्रकारे पाहिलं की महिलेकडून पण या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे आणि पूर्णपणे पाहू शकता की या गाडीतून त्यांना अशा सुरक्षित जागेवर असं हलवण्यात येणार आहे. तरी आपण पाहू शकता सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मी मुख्य संपादक जब्बार पिरजादे, खानापूर, सांगली.